श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आपण रेसिपी बघणार आहे छोले। तर हे छोले मी रात्री भिजत घातलेले होते आणि आता सकाळी मी त्याला 4 ते 5 शिट्ट्या देणार आहे। आणि किती छान पद्धतीने छोले आपले शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही, एकदम असे ते मऊसूत शिजलेले आहेत। तर आता इथं मी वाटण बनवून घेत आहे। त्याच्यासाठी एक 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत, लसूण, आलं आणि टोमॅटो याची सगळ्याची पेस्ट मी आता बनवून घेणार आहे। तसेच ओलं खोबरं सुद्धा मी थोडंसं घेतलेलं आहे। जर तुम्हाला म्हणजे आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर नाही घातलं, स्किप केलं तरी सुद्धा चालेल। आणि बघू शकता तुम्ही मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आणि आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया। इथं मी कांदा आणि टोमॅटो कच्चाच घेतलेला आहे, तुम्ही थोडासा तेलात भाजून जरी घेतला तरी सुद्धा चालेल। भाजून घेतल्यावर आपल्याला जास्त म्हणजे असं ज्यावेळी आपण फोडणी मारतो त्यावेळी जास्त तेलात ती पेस्ट भाजावी लागत नाही, त्यामुळे तसं जरी केला तरी तुम्ही चालेल। आता कढईमध्ये मी 2-2.5 पळी तेल घातलेलं आहे। तेल थोडं जास्त वापरायचं या भाजीला। त्यानंतर जिरं मोहरी घातलेले आहेत तेल काढल्यानंतर। आणि थोडेसे जे माझ्याजवळ खडे मसाले होते, तमालपत्र आणि एक चक्री फूल, ते मी त्यामध्ये घातलेलं आहे। तुमच्याकडे आणखीन कोणतेही मसाले असतील खडे मसाले तर ते तुम्ही वापरू शकता। त्यानंतर जे आपण वाटण बनवलेलं होतं ते घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित आता तेल सुटेपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित भाजणं वाटण महत्त्वाचं आहे, कारण की आपण कांदा आणि टोमॅटो कच्चा घेतलेला आहे, त्यामुळं व्यवस्थित भाजणं खूप महत्त्वाचं आहे। नाही तर कांदा आणि टोमॅटोचा वास आपल्या भाजीला तसाच येऊ शकतो। हे वाटण भाजत असताना एकदम मंद गॅसवर भाजायचं। आणि हे भाजल्यानंतर मग आपण त्यामध्ये तुम्ही धने जिरे पावडर घातला किंवा किचन किंग मसाला जरी घातला तरीसुद्धा चालेल, पण मी साधी सिंपलच म्हणजे छोलेची भाजी बनवलेली आहे। थोडासा हिंग घातला, थोडीशी हळद घातली त्यामध्ये। हिंग जरूर घाला, कारण की छोले पचनासाठी थोडे जड असतात, त्यामुळे हिंगाचा वापर अवश्य करा। आणि त्यानंतर जे आपलं घरचं लाल तिखट आहे ते ॲड केला, तर ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आणि हे सगळे मसाले व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचे आहेत, कारण चटणी वगैरे व्यवस्थित तेलात भाजणं हे सुद्धा खूप म्हणजे मोठी प्रोसेस आहे, नाहीतर भाजीला आपल्या चांगली टेस्ट येणार नाही। आता तुम्हाला इथे अगदी हॉटेलसारखी म्हणजे ग्रेव्हीला कलर पाहिजे असेल तर तुम्ही रुचिराचा जो बेडगी मिरची पावडर मिळते ती वापरला तरीसुद्धा चालेल। आणि 1च चमचा मी बेसन पीठ यामध्ये ॲड केलेला आहे। बेसन पीठ का घालायचं तर भाजीला आपल्या जो दाटसरपणा आहे तो छान येतो बेसन पिठामुळे। तुम्हाला हवा असल्यास घाला, नाही घातला स्किप केला तरीसुद्धा चालेल। बेसन पीठसुद्धा त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं। आणि जे आपण छोले उकडून घेतलेले होते व्यवस्थित ते त्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे वरून। आणि कोथिंबीर इथं तुम्ही भरपूर अशी घालायची, माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी घातलं नाही। आणि कोथिंबीर या भाजीला खरं भरपूर अशी घातली खूप छान भाजी लागते। थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। अशा पद्धतीने आपली छोलेची भाजी तयार झालेली आहे। छोले हे भटुऱ्यांसोबत खूप छान लागतात, चपातीबरोबर किंवा पराठ्यांबरोबर जरी खाल्ला तरीसुद्धा चालेल, पण भाकरीबरोबर अजिबात चांगले लागत नाहीत। तर मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा। चला तर उद्याला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।